सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश गुरुवारी दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढलं. कुमार आशीर्वाद यांनी 23 जुलै 2023 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलं होतं. पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी हत्तरसंघ कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या त्रिक्षेत्र विकास आराखड्याची बैठक घेऊन मंदिराला भेट देत पाहणी करत बैठक घेतली. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळाचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर IT पार्कसाठीही त्यांनी झोकून देऊन काम केलं. यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा या उजनी धरण एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी मंजुरी होण्यासाठी प्रयत्न केले होते. ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन मदत कार्य केलेले कार्य ही ठळकपणे दिसून येतं. कार्तिकेयन हे 2020 चे बाप्रसे अधिकारी आहे. याआधी त्यांनी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.